नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनविते। स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। आजच्या बातमीमध्ये अमरावती शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा धाडसी कारवाई करत एका व्यक्तीच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। ही घटना आहे 12 ऑक्टोबरच्या रात्री 11:30 वाजताची। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ अमरावती शहराच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील रतनगंज भागात छापा टाकला। रतनगंज येथील रहिवासी रहीम खान युसुफ खान, ज्याला रहीम गोटीवाला म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना मोठा शस्त्रसाठा मिळून आलाय। जप्त केलेल्या साठ्यांमध्ये धारदार स्टीलचे पाते असलेल्या तब्बल 12 मोठ्या तलवारींचा समावेश आहे। या सर्व तलवारींची किंमत अंदाजे 24,000 रुपये इतकी आहे। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी हा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे। आरोपी रहीम खान युसुफ खान वय 42 वर्ष याच्यावर नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्ट कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही महत्वपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, हेड कॉन्स्टेबल सतीश देशमुख, हेड कॉन्स्टेबल फिरोज खान, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल शेख नाझीम आणि पोलीस कॉन्स्टेबल रणजित या गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। शहरात अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई एक मोठा इशारा आहे। तरी होती अमरावती गुन्हे शाखेच्या धडक कारवाईची सविस्तर बातमी। रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज। अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि त्रासदायक बातमी। सणासुदीच्या काळात आता वाहतूक कोंडीचा मोठा जाम नागरिकांच्या अडचणी वाढवत आहे। अवघ्या 8 ते 10 दिवसांवर दिवाळीचा मोठा सण घेऊन ठपलेला आहे। अमरावती शहराची वाहतूक कोंडीची समस्या सिगेला पोहोचली आहे। आज सकाळपासून जयस्तंभ चौक परिसरात प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी मोठे ट्रॅफिक जाम होत असल्याचं चित्र आहे। वाहतूक विभागाने वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या दिवाळीत अमरावतीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो। पाहूयात काय आहे नेमकी परिस्थिती। अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील जयस्तंभ चौक ते श्याम चौक परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलंय। शहरातील मुख्य बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीकरिता नागरिकांची गर्दी वाढून लागली आहे। त्यातच या भागात जवळपास दर 15 ते 20 मिनिटांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक तसेच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे पर्यायी मार्गावर असलेला ताण आता स्पष्टपणे जाणवत आहे। अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे आणि अशा परिस्थितीत जर सध्याची वाहतूक व्यवस्था अशीच विस्कळीत राहिली तर दिवाळीच्या दिवसात नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो याचा अंदाजही आपण लावू शकत नाही।
नागरिकांकडून आता वाहतूक विभागाकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिवाळीच्या तोंडावर अमरावतीकरांची ही वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन वाहतूक विभागाने त्वरित अतिरिक्त पोलीस तैनात करावेत आणि वाहतुकीचं योग्य नियोजन करावं अशी अपेक्षा आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा एक मोठा घडामोडीचा भाग समोर आला आहे. भाजपाने या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक झाली, जिथे 5ही जिल्ह्याचे भाजपाचे आमदार, शिक्षक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदू यावलकर यांनीही उपस्थित राहून शिक्षकांना भेट देत भाजपाच्या उमेदवारीस प्रोत्साहन दिले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने आपली ताकद सिद्ध करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. 5ही जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यकर्ते आपापल्या भागात शिक्षक मतदारपर्यंत पोहोचून प्रचार करीत आहेत. सोमवारच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणूक रणनीती स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिक्षकांसाठी चालविलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला आणि मोर्शी, ई बोर्ड आणि विभागातील शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिल्याबद्दलही आभार मानले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत निवडणुकीसाठी जागरूकता वाढवण्यावर भर दिलाय. यावेळी उपस्थित असलेल्या आमदार, शिक्षक, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीत आपली पूर्ण क्षमता लावली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये यंदा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा भाजपाने आपली ताकद सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. 5ही जिल्ह्याचे आमदार, शिक्षक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून शिक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्याच्यामुळे महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवार जास्तीत जास्त मताने कसा निवडून येईल असे प्रयत्न आम्ही चिखलीसोबतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण जे काही क्षेत्र आहे शिक्षक मतदारसंघाचं त्या क्षेत्रामध्ये तसे प्रयत्न राहतील. मागच्या निवडणुकीमध्ये उमेदवार पडला, पण या निवडणुकीमध्ये जी बांधणी आणि जितके आमदार जास्त निवडून आले, काम करणारी मंडळी यावेळेस जास्त आहे. काय अगदी तेच सांगते, महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री महायुतीचे आहेत, त्याच्यामुळे नक्कीच चांगला इम्पॅक्ट होईल. गेल्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने त्या निवडणुका झाल्या होत्या. यावेळी मात्र पूर्ण विश्वास आहे की महायुतीचा जो उमेदवार आहे तो 100% निवडून येईल. ताई, ज्या प्रकारे आता नुकसानाची जी हे केली आहे म्हणजे राज्याने, त्यामुळे कर्जमाफी व्हायला पाहिजे होती अशी मागणी होती, पण आपण समाधानकारक आहे का आपणही दौरे केले आपल्या मतदारसंघाचे? हे बघा, कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या सरकारने दिलेला आहे आणि तो शब्द महायुती सरकार पाळणार आहे. कर्जमाफी 100% महायुतीचं सरकार करणार आहे. आता शेतकऱ्यांना खरी गरज होती की अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवण्याची. खूप मोठं पॅकेज शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या सरकारने फडणवीस साहेबांनी जाहीर केलेलं आहे. विशेष म्हणजे पहिले 2 हेक्टरची त्या ठिकाणी क्षेत्र होतं, आता 3 हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी वाढ करून घेण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे जून, जुलै, ऑगस्टमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेली आहे. आणि त्यानंतर हे जे पॅकेज जाहीर झालेलं आहे या पॅकेजप्रमाणे जो डिफरन्स आहे जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्या डिफरन्स सगट शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळणार आहे. शेवटचा प्रश्न, चिखली मतदारसंघाच्या विकासासाठी आपलं काय विजन आहे की तिथे रोजगाराचा विषय अजून शेतकऱ्यांचा विषय आहे? चिखली मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकास कामं आमची चालू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आमचे तरुण बांधव आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना उद्योगधंदा मिळावा अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही चिखलीमध्ये आणणार आहोत. संघटनाची ही बैठक होती. शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन पुढच्या वर्षी असलं तरी पण रजिस्ट्रेशन आता चालू होत आहे. त्याच्यामुळे शिक्षक मतदारसंघामध्ये रजिस्ट्रेशन करता काम सुरू करणं हे महत्त्वाचं होतं. ते तसे निर्णय देण्यात आले. स्वराज्य संस्थाचे इलेक्शन आता भाजपला कोणत्याही हालतीमध्ये आम्हाला तिथे आमचा झेंडा फडकवायचा आहे. कारण की पुढचं डेव्हलपमेंटच्या विचाराने भाजप जर समजा महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आल्या तर त्याचं एक योग्यरित्या काम निष्ठा करून
एक चांगल्या लेवलवर एक चांगल्या तरीकेने डेव्हलपमेंट करता येईल. तेच निर्देश आज पूर्ण बैठकीमध्ये झाले. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. प्रत्येकाला सांगितलं की त्यांना आता कसं काम करायचं आहे. महानगरपालिकेमध्ये आपल्याला आपले मॅक्झिमम नगरसेवक कसे निवडून आणायचे आहेत, तसेच जिल्हा परिषदेमध्ये आणखी नगर परिषद ह्या सगळ्यामध्ये आपण आपले नगरपालिका कशा आपल्या हातात घेता येईल, कसे आपले नगर अध्यक्ष निवडून आणतील, याचं आमचं प्लॅनिंग आजचं होतं. आणि याचं ही पहिली कार्यशाळा होती. आणि या पहिली कार्यशाळेमध्ये बेसिकली जे करायला पाहिजे ते सांगण्यात आलं, ते आम्ही ठरवलं. एकूणच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये युती होणार का, किंवा या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती लढणार का सोबत? युती करायची की नाही करायची याचे निर्देश आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी म्हटलं की तुम्हाला तुमच्या जिल्हा लेवलवर प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्हा लेवलवर त्यांच्याकरता योग्य जे आहे त्या तरीकेने निर्णय घ्यायला पाहिजे. युती व्हायलाच पाहिजे की नाहीच व्हायला पाहिजे हा विषय नव्हता. विषय असा होता की तुम्हाला त्यांची आवश्यकता असेल आणि ती युतीमुळे पक्षाला फायदा होत असेल तर करायला पाहिजे. समजा नाही होत आहे फायदा आणि त्यांचा त्रास होणार आहे पुढे आपल्याला, तर ती युती करायला नाही पाहिजे. तर अधिकार पूर्ण जिल्हा लेवलवर देण्यात आलेले आहे. त्यांनी ते स्वतःकडे त्यांनी ठेवला नाही आहे. एकूणच आज 5 जिल्ह्याचे पदाधिकारी इथे आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून आज असं वाटतं की ऊर्जावान झाले आपले भाजप? हो, अतिशय जास्त ऊर्जावान झालो आम्ही सगळे. असं वाटतं की देवासारखेच आले आमच्याकडे. आणखी अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी अमरावतीच्या पुढच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे आणि उत्साह जो निर्माण व्हायला पाहिजे तो त्यांनी करून दिलेला आहे. मी खूप खूप धन्यवाद त्यांचे देतो. आभार मानतो त्यांचे की त्यांनी वेळातला वेळ काढून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन एक इलेक्शन मोडमध्ये जो चालला आहे पक्ष आता, तर इलेक्शन मोडमध्ये कसा जायचा आणि इलेक्शन मोडमध्ये जाऊन जे काम करायला लागते त्याच्याबद्दल त्यांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे ते खरंच अतिशय चांगलं आहे. आणखी आम्ही आभारी आहोत की ते इथे आले आणि त्यांनी हे सगळं केलं. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून तयारी केलेली आणि या 5ही मतदारसंघामध्ये मागील 10 वर्षापासून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणारे शेखर भुयार आपल्यासोबत आहे. चंद्रकांत शेखर भुयार यांचा जनसंपर्क मोठ्या ताकदीने 5 जिल्ह्यात आहे. काय प्रतिक्रिया भाऊ या बैठकीच्या अनुषंगाने? आजची ही बैठक अमरावती विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजची ही बैठक आहे. मला सांगायचं झालं तर अमरावती शिक्षक मतदारसंघाची आपले नोंदणीचा प्रोग्राम लागलेला आहे आणि आमची टीम पूर्ण ताकदीनं नोंदणी प्रक्रियेत सहभागी झालेली आहे. शाळेत जाऊन आपण पूर्ण नोंदणी प्रक्रिया राबवित आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर आपण आता नोंदणीचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात नोंदणी करू. यावेळेस मागच्या वेळेस भाजपाचे ला यश होतं, परंतु आपण ताकदीने होते ज्या प्रकारे शिक्षकांचं समर्थन होतं, परंतु आता भाजपाची साथ मिळाल्यानंतर तो यश जास्त दूर नाही राहिलं असं वाटतं. नक्कीच जर पक्षानं माझ्यावर जबाबदारी सोपवली तर पहिल्या क्रमांकात आपण या मतदारसंघात निवडून येऊ आणि इतिहास होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या क्षेत्रात काम केलेलं आहे. गेल्या 18 वर्षापासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपण या शिक्षक मतदारसंघात काम करत आहोत. शिक्षकांचे असंख्य प्रश्न आहेत. TET असेल, वैद्यकीय बिलाचा विषय असेल, प्रत्येक प्रश्नाची आपण उकर केलेली आहे. प्रत्येक प्रश्न सोडवण्याची आपण प्रयत्न केलेला आहे आणि हे सातत्य आपलं 18 वर्षापासून. त्यामुळे यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे की काम करणाऱ्या माणसाला संधी द्यायची आहे. कारण हे 5 वर्ष फार वाईट गेले. त्या पैठणीवर आमदार झाले, त्यांनी अतिशय म्हणजे एवढा निष्क्रिय आमदार मी आजपर्यंत बघितला नाही. त्यामुळे लोकांचा आता भ्रमनिराश झाला आणि यावेळेस लोक काम करणाऱ्या माणसाला संधी देतील. ज्या प्रकारे शिक्षकांची मतदार नोंदणी सुरू आहे यामध्ये मागच्यासारखा बोगसपणा होऊ नये, बोगस मतदार होऊ नये यासाठी सुद्धा आपण काही तक्रार वगैरे केली आहे. यावेळेस आपण पहिल्यापासूनच त्याची म्हणजे खबरदारी घेतलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आपण सांगितलं, जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांना पण ही गोष्ट लक्षात आणून दिली, आयुक्तांना पण निवेदन दिले की मागच्या वेळेस 14,000 बोगस मतदाराची नोंदणी झाली होती. जे शिक्षकच नाही आहे, गावातील बेरोजगार तरुण उचलून टाकले, काही शाळाच नाही आहे, त्याचे खोटे स्टॅम्प बनवले. प्री प्रायमरी, नर्सिंग, LA
चपराशी, क्लर्क हे तर झालेच, पण गावातील ॲटोवाले, बसवाले, ड्रायव्हर जे कॉन्व्हेंटमध्ये पोरं सोडायचे त्यांनीसुद्धा मतदान केलं. त्यामुळे त्याचे परिणाम वेगळे निघाले. पण यावेळेस असं होणार नाही. जे खोट्या प्रमाणात मतदान करून घेतील त्यांचं शासन त्याच्यावर कारवाई करेल. एक शेवटचा प्रश्न आहे. दिवाळीमध्ये एक खूप मोठा एक दिलासा शिक्षकांना जे मिळाला आहे, त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न होता ज्यासाठी आपण नेहमी पाठपुरावा केला, या संदर्भात सुद्धा शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू झाली पाहिजे यासाठी सातत्यानं 12 वर्षापासून मी काम करत होतो. कारण इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू आहे, पण शिक्षण विभागाच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, प्राध्यापकांना यांना ही योजना लागू नव्हती. त्यामुळे सातत्यानं आपण वारंवार निवेदनं देऊन सरकारचं लक्ष वेधत होतो. परंतु राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी त्या निवेदनावर तात्काळ दखल घेतली आणि आता मागच्या कॅबिनेटमध्ये त्याला तत्वता मान्यता मिळालेली आहे. पण याला वेळ लागणार आहे, कारण याचा मसुदा तयार होईल, त्याचं टेंडर होईल, त्यानंतर डाटा कलेक्शन होईल, त्याला वेळ लागणार आहे, वर्ष दीड वर्ष लागेल. पण निश्चितपणे यावेळेस कॅशलेस मेडिक्लेम योजनेचा लाभ राज्यातील सर्व शिक्षकांना मिळणार. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आहे, अंशकालीन शिक्षकांचा प्रश्न आहे आणि विना अनुदानितमध्ये टक्केवाढीचा जो विषय, यामध्ये सुद्धा आपण पाठपुरावा करत आहे. की सातत्यानं विनाअनुदानित शिक्षक असेल, पेन्शनग्रस्त शिक्षक असेल, सर्व घटकासाठी आपण काम करतो आहे. आणि येणाऱ्या काळात जर मला सर्वांनी संधी दिली तर निश्चितच त्या सर्व विषयाचा आवाज सभागृहात बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही देतो. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता रंगात आली आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदू यावलकर यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळेस आमदार भाजपाचाच हा निर्धार घेऊन भाजपने कार्यकर्ते जोमाले कामाला लावले आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने काय तयारी केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, तसेच मोर्शी आणि बोर्डातील शेतकरी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर काय भूमिका घेतली गेली, यावर टाकलेला हा खास प्रकाश. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये ही आजची बैठक संपन्न होत आहे. शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्ष जो कोणी निर्णय देईल, ज्या कोणाला उमेदवारी देईल, त्या उमेदवारासोबत आम्ही अतिशय ताकदीने आम्ही आहोत. आणि निश्चितच आजची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये विजयी होईल असा मला विश्वास आहे. मागच्या वेळेस सुद्धा भाजपाचा उमेदवार होता रिंगणात, परंतु भाजपाचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर गेला. आता मागं काय झालं त्याच्यापेक्षा आता उद्या काय होणार आहे त्याच्यावर आपण चर्चा केलेली बरी. त्याच्यामुळं काल जे झालं त्याचा आपण फारसा गांभीर्यानं न घेता आता कोणाला उमेदवारी मिळते, पक्ष काय निर्णय घेतो यावर आपण आता लक्ष ठेवलं पाहिजे. कर्जमुक्ती जी झालेली आहे, ज्या प्रकारे कर्जमुक्तीची मागणी होत होती आणि नुकसान भरपाई आता देत आहे, दिवाळीच्या अगोदर मिळणार म्हणतात, परंतु काही तालुके त्याच्यामध्ये वगळलेले आहे. अतिशय मोठा निर्णय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे, सरकारनं घेतलेला आहे. मी याचं मनापासून स्वागत करतो. आणि कोणतेही तालुके आजच्या घटकेला सुटलेले नाही. जे काही सुटलेले होते त्यानंतर दुसरा GR निघाला आणि संपूर्ण जवळपास महाराष्ट्र, खास करून काही मतदारसंघामध्ये एक तालुका घेण्यात आला होता, दुसरा तालुक्याचा समावेश नव्हता. त्याला थोडासा वेळ लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन GR निघाला आणि त्यामध्ये आमच्या सर्व अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रातील बहुतांश तालुके, जवळपास सर्व तालुके कव्हर झालेले आहे आणि सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचं शासनाचं धोरण ठरलेलं आहे आणि निश्चितच शेतकरी वर्गामध्ये त्यामुळं आनंद संचारला. शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. काय मोर्शी आणि वरुडमध्ये नगराध्यक्ष हा भाजपचा येईल अशी चर्चा आहे? काय 100% नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा बसेल असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि हा माझा विश्वास नाही, संबंध भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा विश्वास आहे की नगर परिषद, जिल्हा परिषद, वरुड मोर्शी तालुक्यामध्ये पंचायत समिती असो, संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा
झेंडा लढल्याशिवाय राहणार नाही. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आमदार चंदू यावलकर यांचा आत्मविश्वास पाहता भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पाचही जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि शिक्षक पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून भाजपाचाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आता या निवडणुकीत भाजपाचा हा विश्वास खरा ठरतो का की महाविकास आघाडी आपले आव्हान कायम ठेवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण बातमी पाहूया. अमरावतीत राम मेघे महाविद्यालयात येथे भाजपाच्या 5 जिल्ह्याच्या समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपस्थित राहून उपस्थित नेत्यांसोबत उमेदवार निवडणीवर चर्चा केली. जाणून घेऊया या बैठकीत काय चर्चा झाली आणि या निवडणुकीत कोणते चेहरे पुढे येऊ शकतात. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे मोठे आयोजन राम मेघे विद्यालय येथे आयोजित या 5 जिल्ह्यांच्या समीक्षा बैठकीत यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे प्रमुख भाजप नेते सहभागी झाले होते. या बैठकीत उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा, अमरावती भाजपा जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे तसेच भाजपाचे प्रामुख्याने पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्याची बैठक सुरू झाली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नेत्यांना संबोधित करत निवडणूक धोरण, उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि शिक्षक मतदारसंघाच्या महत्त्वावर भर दिला. मागील 2020 मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर नितीन धांडे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र यंदा निवडणुकीसाठी उमेदवार स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे. अद्याप चर्चेत असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये शेखर भोयर, संगीता शिंदे यांचा समावेश आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 5ही जिल्ह्यातून योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये भाजप नेत्यांनी एकमत साधण्यावर भर दिलाय. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत उमेदवार निवडीच्या प्रत्येक पैलूंवर चर्चा करत संघटनेची रणनीती आणि शिक्षक मतदारसंघातील जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी जोरात सुरू आहे. 5 जिल्ह्याच्या समीक्षा बैठकीत उमेदवार निवडीसाठी गहन चर्चा झाल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या या रणसंग्रामात कोण उमेदवार ठरेल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. मी दरवर्षी गुरुकुंजामध्ये मौन श्रद्धांजलीला येतो, पण या वर्षीची मौन श्रद्धांजली सोहळा हा फार कमी वेळेमध्ये घेतला गेलाच, पण सोबतच तो असा दबावाखाली होतोय का कुठल्या असं जाणवलं. कारण दुसऱ्या तिसऱ्या नंबरला ख्रिस्ती धर्मियांची प्रार्थना संपल्याबरोबर इस्लाम धर्मियांची प्रार्थना असते. हा सिक्वेन्स पण त्यामध्ये दिसलेला नाही कुठे, जो मी अनुभवतो. आणि कटआउट जे राष्ट्रसंतांचं लागलेलं होतं विचारपीठावर, त्याच्या अवतीभोवती सर्व धर्म संप्रदायाच्या ज्या पाऊल खुणा असतात त्या सुद्धा मोडल्या गेलेल्या दिसल्या. म्हणजे गुरुकुंज मोजरी हे सर्व धर्म समभावाचं विचारपीठ आहे आणि ते विचारपीठ धर्मांधतेकडे झुकतंय काय अशी शंका आणि अशी भीती मला या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात यावर्षी दिसली. मी कोणाच्या दबावात म्हणजे इशाऱ्यामध्ये बोलत नाही. माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रसंतांच्या श्रद्धांजली सोहळा इव्हेंट होता कामा नये. तो भावपूर्ण असला पाहिजे, तो भक्तिपूर्ण असला पाहिजे. आणि आज कसं झालं की प्रमुख पाहुणे आले, स्वतः गडकरी साहेब आले, प्रमुख पाहुणे आले आणि सामुदायिक प्रार्थना होण्यापूर्वी ते पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. मग आपण ज्यांना तिथे निमंत्रित करतो त्यांना एकतर आयोजकांनीच विचारायला पाहिजे की सर साहेब तुम्ही पूर्ण वेळ बसणार आहात का. पूर्ण वेळ बसणार असतील तर सर्वांना सन्मानाने इथे निमंत्रित केलं पाहिजे. सामुदायिक प्रार्थना झाल्याशिवाय प्रमुख पाहुण्यांनी जाऊच नये असा दंड कसला पाहिजे. कारण आम्ही बरेचदा गुरुद्वाऱ्यामध्ये जातो, लंगर होण्यापूर्वी गुरुद्वाऱ्यात आपण प्रार्थना करतो. कितीही मोठे असले म्हणजे राष्ट्रपती जरी आले तिथे तरी त्यांना प्रार्थना करूनच जावं लागतं. बस तोच एकदा गुरुकुंजामध्ये जर त्याचा फॉलोअप घेतला गेला, मला असं वाटतं की दरवर्षी त्याला राजकीय स्वरूप देणं, दरवर्षी त्याचं राजकीय भांडवल होणं, उद्या चालून मग एका पक्षाचेच राहतील तुकडोजी महाराज. उद्या चालून मुसलमान समाजाची तिथे जे अजान होते ते बंद होणार, बुद्ध धम्माची वंदना बंद होणार, त्याच्यानंतर तुमच्या जैन धर्माची प्रार्थना बंद होणार. मग काय राहणार मग परत यामध्ये. आणि जहाल कर्मठवादी काय म्हणता येईल त्याला लोकांमध्ये काय फरक राहिला. राष्ट्रसंतांचा विचार हा सनातनी विचार नाही. राष्ट्रसंतांचा विचार हा मानवतावादी विचार आहे. तो जगला पाहिजे. त्याकरता गुरुदेव सेवक म्हणून भगवी टोपी घालून, नाही तर हे भगवी टोपी घालून अनेक लोक भडकाऊ भाषण पण द्यायला लागलेत. आता तुमच्या अमरावतीतच देत आहेत भडकाऊ भाषण, भगवी टोपी घालून. ही भगवी टोपी भडकाऊ भाषणाचं प्रतीक नाही. ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती आणि इतिहासकारापूर्वीचे जे चिन्ह आर्या भारती हे स्वतः तुकडोजी महाराजांनी सांगितलं. त्याच्यामुळे कोण्या धर्माचा मत्सर घडू नये
एवढी शिकवण यातून अपेक्षित होती, पण आज चित्र भयानक दिसलं. असं चित्र कृपा करून 59व्या श्रद्धांजली सोहळ्यात दिसणार नाही अशी अपेक्षा मी इथल्या आयोजकांकडून करतो. सर्वधर्म प्रार्थनेचा मागच्या वर्षीचा सिक्वेन्स बघा. मौन श्रद्धांजली पहिली प्रार्थना नमो तस्स भगवतो अरहतो 3दा म्हटलं त्रिशरण. त्यावेळेस ते त्रिशरण एकचदा म्हटलं गेलं, पंचशील म्हटलं गेलं, पण ते बुद्धम शरणम गच्छामी डायरेक्ट. त्याच्यानंतर सेकंडला इस्लाम धर्मियांची प्रार्थना असते, ती 5व्या नंबरवर म्हटल्या गेली. सेकंडला जैन धर्माची प्रार्थना ती 3ऱ्या नंबरला म्हटल्या गेली. म्हणजे हा सगळा झालेला बदल, आरती राष्ट्रसंता इतक्या फास्ट झाली की त्यात सुद्धा लोकांना सूचना असं झालं. आणि एकदम जशा सामुदायिक प्रार्थनेच्या पूर्वी मौन श्रद्धांजली झाल्याबरोबर प्रमुख पाहुणे उठले, तो कार्यक्रम अगदी विस्कळला आणि त्याला पॉलिटिकल रूप आलं, जे यायला नको होतं. हा 57वा पुण्यतिथी महोत्सव आहे, पण 58व्या पुण्यतिथी महोत्सवाला यात बदल दिसेल अशी अपेक्षा मी गुरुकुंज मोजरीतील सुजान, समजदार आणि राष्ट्रसंतांचे सच्चे पाईक असलेल्या इथल्या महानुभावांकडून करतो. अमरावतीत दिवाळीचा जल्लोष आता अधिक रंगतदार होणार आहे. महानगरपालिकेतर्फे दिवाळी आनंदोत्सव आणि फोटोग्राफी प्रदर्शन यंदाही भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सांस्कृतिक भवनला भेट देत तयारीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकरिता दरवर्षी आयोजित होणारा दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन यावर्षी 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पाहणी करताना परिसर स्वच्छ, प्रकाशमान आणि आकर्षक ठेवण्याचे निर्देश दिलेत. नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता सर्व आवश्यक उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्यात. या कार्यक्रमात स्थानिक छायाचित्रकारांनी उत्कृष्ट कलाकृती, बचत गटांचे स्टॉल्स, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमात विधिमंत्र संस्था सहसंयोजक म्हणून सहभागी होत आहे, ज्यामुळे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. या पाहणीवेळी उपायुक्त योगेश पेठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, दीपक खेडकार, उदय चव्हाण, भूषण बाळे आणि देवदत्त कुलकर्णी उपस्थित होते. तर अशी आहे दिवाळीपूर्व अमरावतीतील तयारी. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी कला, संस्कृती आणि उत्साहाचा संगम अनुभवता येणार आहे. अमरावतीकरांनी कुटुंबासह सहभाग होऊन शहराच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. अमरावतीकरांसाठी IMA हॉलमध्ये सुरू झाली आहे भव्य ऑल ब्रँड दिवाळी सेल. या सेलमध्ये आता कपडे मिळणार चक्क किलोने. फक्त अमरावतीकरांसाठी खास ऑफर, 1 किलो कपडे फक्त 999 रुपयात. तर अमरावतीकरांनी ही संधी सोडू नये. अमरावतीच्या IMA हॉलमध्ये सुरू झालेला आहे ऑल ब्रँड दिवाळी सेल शहरात उत्साहाची लाट निर्माण करत आहे. या सेलमध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे उपलब्ध आहेत. मेन्स वेअर, किड्स वेअर आणि वुमेन्स वेअर सर्वच प्रकार. विशेष म्हणजे आता कपडे मिळतील किलो प्रमाणे फक्त 999 रुपयात 1 किलो कपडे. या सेलमध्ये अनेक लोकांनी पहिल्या दिवशीच खूप मोठी रक्कम खर्च करून कपडे खरेदी केली आहेत. अपने अमरावती शहर के अंदर में काफी जोरदार ब्रांडेड सेल 1 रुपये प्रति ग्राम में लगी हुई है IMA हॉल में. मेरी अमरावती वासियों से गुजारिश रहेंगी कि वो सब इस दिवाली पर उसका आनंद लेवे. अपने अमरावती के IMA हॉल में यहाँ पर दिवाली की सेल लगी है, प्लीज यहाँ आए, विजिट करें. सेलचे आयोजक म्हणतात हे सेल फक्त अमरावतीकरांसाठी आहे. सणाच्या हंगामात सर्वांना ब्रँडेड कपडे स्वस्तात मिळावेत यासाठी आम्ही हा खास ऑल ब्रँड सेल सुरू केलाय. सेलमध्ये उपस्थित लोक म्हणतात अशी संधी प्रत्येक दिवाळीत येत नाही. किलोनी कपडे मिळाल्यामुळे खरेदीची मजा द्विगुणित झाली आहे. अमरावती शहरामध्ये IMA हॉल इथे मोठ्या प्रमाणात सर्व ब्रँडचे कपडे अवेलेबल आहेत. तरी मोठ्या प्रमाणात 1 रुपया किलो आपला ग्रॅम प्रमाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून सगळ्या ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच आयोजकांनी विनंती केली आहे की अमरावतीकरांनी जास्तीत जास्त संधी वापरावी, कारण कपड्यांचा स्टॉक मर्यादित आहे आणि ही ऑफर फक्त दिवाळीच्या हंगामापुरतीच आहे. तर अमरावतीकरांनो, दिवाळी सेलचा आनंद घेण्यासाठी IMA हॉलमध्ये नक्कीच भेट द्या. किलोने ब्रँडेड कपडे फक्त 999 रुपयात मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे। बडनेरा रेल्वे स्थानकावरून हावडा मुंबई एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका सराफा व्यवसायाला अज्ञात चोरट्यांनी करोडो रुपयाचा चुना लावलाय। जळगावच्या या व्यापाऱ्याचे तब्बल 2 किलो 300 ग्रॅम वजनाचे सोने दागिने लंपास करण्यात आले आहेत। या सोन्याची अंदाजित किंमत आहे 2,11,00,000 रुपये। बडनेरा स्थानकावर चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली असून या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। काय आहे संपूर्ण घटना पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। जळगाव येथील सराफी व्यापारी किशोर वर्मा यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता हा धक्कादायक प्रकार घडलाय। किशोर वर्मा हे 2 किलो 500 ग्रॅम सोने घेऊन अमरावती येथे विक्रीसाठी आले होते। त्यापैकी 300 ग्रॅम सोन्याची विक्री त्यांनी अमरावतीमध्ये केली। उर्वरित 2 किलो 300 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यांची किंमत अंदाजे 2,11,00,000 रुपये आहेत हे घेऊन ते हावडा मुंबई एक्सप्रेसने परत जळगावकडे निघाले होते। रेल्वेतून प्रवास करत असताना बडनेरा रेल्वे स्थानकावर अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली। ही चोरी लक्षात येताच किशोर वर्मा यांनी तत्काळ बडनेरा येथील GRP रेल्वे पोलिसात माहिती दिली। या घटनेमुळे बडनेरा रेल्वे स्थानकावर सक्रिय असलेल्या चोरट्यांचे जाळे उघड झाले आहेत। लहानसहान चोरांसोबत आता कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास करणारे मोठे चोरटेही सक्रिय झाले असल्याचे सिद्ध झाले आहेत। रेल्वे पोलीस सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्यांची शहानिशा करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या महागड्या वस्तूंच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। अशा प्रकारे बडनेरा रेल्वे स्थानक चोरट्यांनी सुरक्षित ठिकाण बनू पाहत आहे। 2,11,00,000 रुपयाची ही चोरी अतिशय गंभीर आहे। रेल्वे पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल न करता या चोरट्यांना तात्काळ अटक करणे आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे। या चोरीच्या गुन्ह्यातील पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। बडनेरा शहरात श्रद्धा, सामाजिक एकता आणि बुद्ध विचारांचा संगम दिसून आला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या वर्षवास समाप्ती कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांची उपस्थिती राहून बुद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार केला। आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या वर्षवास काळाचा समारोप ग्रंथवाचन, भोजनदान आणि मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाने झाला। बौद्ध समाजाच्या सामाजिक ऐक्याचा आणि मानवतेच्या संदेशाचा आज या ठिकाणी अनोखा संगम अनुभवायला मिळाला। बडनेरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये यांच्या निवासस्थानी वर्षवास समाप्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार रवी राणा तसेच शहरातील विविध बौद्ध संस्था, मंडळे आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते। आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या 3 महिन्यांच्या वर्षावासात तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मानवी हिताच्या धम्माचा प्रसार भिक्षू संघाद्वारे करण्यात येतो। या कालावधीत मनोज गजबिये यांनी शहरातील विविध बुद्ध विहारांमध्ये फळांचे वाटप करून समाजसेवा केली। वर्षावास समाप्ती प्रसंगी आयोजित ग्रंथवाचन, पूजा आणि भोजनदान कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित राहून बुद्धांच्या शिकवणुकीवर मार्गदर्शन केले। त्यांनी म्हटले की बुद्धांचे विचार हे आजच्या समाजात शांतता, समता आणि बंधुभावाचे अधिष्ठान आहे। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथमतः नतमस्तक होतो। आज या ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व उपासक आणि उपासिका, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय आमचे मनोजदा, ग्रंथाचं त्यांनी किती महिने वाचन? 3 महिने त्रिपुरा ग्रंथाचे वाचक आदरणीय धर्मसेवक युवराजजी वासनिक साहेब, उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, मी सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना या वर्षवासाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। तथागत बुद्धाच्या काळापासूनच हा वर्षवास स्थापित आहे किंवा त्यांच्या संकल्पनेत असलेला हा वर्षवास आहे। त्याचं कारण असं की तथागत बुद्धाचा धर्म हा सर्वांपर्यंत, लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत जावा
आणि त्या धर्माचं आचरण व्हावं हा एकमेव उद्देश होता. पूर्वीच्या काळी पाऊस आणि दळणवळणाचे साधन नव्हते, रस्ते नव्हते, त्यामुळे भिक्खू संघ हा एका गावात जाऊन 3 महिने ग्रंथाचं वाचन, त्यावेळेस ग्रंथ नव्हताच, त्यावेळेस धम्म होता, तो धम्म दरेकाला द्या असं आहे आपण पाहणार. तर ते तो धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यावेळेस ते करत होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर आपण त्यांनी बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ दिल्यानंतर आपण त्या ग्रंथाचं सातत्यानं वाचन करतो. आज तुमच्या इथं रिपीटर धम्मपद त्या ग्रंथाचं वाचन झालं. हे ग्रंथ तर तथागत बुद्धाच्या काळातच निर्माण झालेलं आहे. म्हणून मी या प्रसंगी एवढीच अपेक्षा व्यक्त करेन की हा धम्म काही आज आपण आलो म्हणून विहार नाहीच, घरीच असते. मी मागच्या वेळेस आलो आणि आपण 3 महिने ग्रंथाचं वाचन केलं. त्यांनी आमच्या वाचनिक साहेबांनी सगळे कामधंदे सोडले आणि वाचन केलं आणि आपण ग्रहण केलं. परंतु असं होऊ नये यामध्ये की धम्माचं आचरण हे सदोदित झालं पाहिजे, म्हणजे नेहमी झालं पाहिजे. कार्यक्रमाला MG ग्रुप, UM ग्रुप, भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज गजबिये यांच्या पुढाकाराने हा वर्षावास कार्यक्रम सलग 12व्या वर्षी यशस्वीपणे पार पडला. तसेच वर्षावास समाप्तीनिमित्त बडनेरा नवी वस्ती परिसरातील पंचशील बौद्ध विहारात देखील खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी पंचशील मंडळाचे अध्यक्ष अजय भालेराव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात बुद्ध धम्म, सामाजिक एकता आणि मानवी मूल्यांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. बुद्ध विचारांचा प्रसार, समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा बडनेरा येथील वर्षवास समाप्ती कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला. खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला. मनोज गजबिये यांच्या प्रयत्नामुळे दरवर्षी बडनेरा परिसरात बौद्ध समाजातील एकतेचा आणि मानवतेचा दीप उजळत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. नागपूर शहरात ई-सिगारेट विक्रीवर सरकारने बंदी आणल्यानंतरही काही जण खुलेआम या बंदीला चॅलेंज देत असल्याचे समोर आले आहे. रजवाडा पॅलेस समोर ई-सिगारेट घेऊन उभ्या असलेल्या एका व्यक्तीला गणेशपेठ पोलिसांनी रंगेहात पकडला आहे. आरोपीकडून तब्बल 1,80,000 रुपयाचे ई-सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती की रजवाडा पॅलेस समोर एक व्यक्ती ई-सिगारेट घेऊन उभा आहे आणि ती विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतलं. आरोपीचे नाव वसीम शेख असे असून त्याच्याकडून विविध कंपनीच्या ई-सिगारेटचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय. या मुद्देमालाची एकूण किंमत 1,80,734 इतकी असल्याचे सांगण्यात आले. ई सिगारेटवर केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच बंदी घातली असून या पदार्थाचा वापर आणि विक्री दोन्हीही कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. नागपूर पोलिसांनी या कारवाईद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिलाय की शहरात बेकायदेशीर वस्तूंची विक्री करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. सध्या या प्रकरणात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ई सिगारेट विक्रीवर बंदी असतानाही असे प्रकार सुरू असल्याने तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. गणेशपेठ पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर पुन्हा एकदा आळा बसणार असल्याचे दिसत आहे. नागपूर शहरातील नामांकित जय किसन बारमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्याने थैमान घातला आहे. रोख रक्कम, महागड्या दारूच्या बाटल्या आणि किचनमध्ये ठेवलेल्या चकना म्हणजेच शेंगदाणे, काजू, ड्रायफ्रूट्स हे सगळं चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात सुरू असलेल्या बार चोरीच्या मालिकेत ही आणखी एक भर पडली असून
या घटनेनंतर बार मालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्राप्त माहितीनुसार नागपूर शहरातील जस्ट किचन बारमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपीने चोरीची घटना घडविली। बार बंद झाल्यानंतर काही वेळातच चोरट्याने मागील बाजूने प्रवेश करून कॅश काउंटरमधील रोख रक्कम, महागड्या दारूच्या बॉटल्स आणि किचनमध्ये ठेवलेल्या चकणा, शेंगदाणे, काजू आणि इतर खाद्यपदार्थ देखील चोरी करून नेले। मेरा नाम राजेश्वर मानिकचंद पवार है। मैं बार मैनेजर हूँ। मैं बार को 12:30 बजे बंद किया। मैं घर गया। ये वारदात 1-1.5 के बाद में ही हुई होंगी, सब मेरे को लगता। बम्पर में स्कॉच के बम्पर गए, ब्लैक एंड वाइट, ब्लैक लेबल, कम से कम 12-15 बम्पर गए भैया। एक बम्पर कम से कम 3000 के आसपास का बम्पर है भैया। और गले में 15,000 कैश थी, 15,000 कैश गई। और किचन में से भी माल लेके गए, दाल वाल, शेंगदाने, काजू, बादाम फदाम जो रखा था माल वो लेके गए। और सामने का दरवाज़ा काट के, लॉक को काट के अंदर घुसे। अंदर घुस के उनने ये शटर के वो लॉक निकाले और वो अंदर घुसे। ताला तोड़े? हाँ, सामने का ताला तोड़े पे उन्होंने, सामने का ताला तोड़ के। कितने बजे की घटना है ये? होंगी तो भी भैया 2 और 4 के बीच की घटना होंगी भैया, 2 और 4 के। हमको पता अभी सुबह 10 सवा 10 बजे हम आए दुकान खोलने के लिए, तो देखिए कि सामने का दरवाजे का ताला बाहर टूट के पड़ा हुआ है। वैसे भैया को हमने फ़ोन किए सेठ को कि भैया अपने दुकान में चोरी हुई है। क्या क्या लेके गए? स्कॉच के बम्पर लेके गए, ब्लैक एंड वाइट के, ब्लैक लेबल के, रेड लेबल के बम्पर, जितने भी स्कॉच के बम्पर थे वो लेके गए। और कैमरे का वो DVR लेके गए भैया, कंप्यूटर लेके गए, सिगरेट लेके गए, कैश लेके गए। कितना अंदाजा का माल? अंदाज तो भी कर लो भैया, 2 लाख का माल। 2 लाख का माल लेके? हाँ, 2 लाख का माल। सकाळी बार उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली आणि तात्काळ मॅनेजरला याबाबत माहिती देण्यात आली। बारचे मॅनेजर यांनी तात्काळ पोलिसांना कळवून तक्रार नोंदविली। या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू झाले। आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय। नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून बार आणि वाईन शॉप्सवर चोरीच्या घटनात वाढ झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी परिसरातील संशयितांवर लक्ष ठेवून तपास सुरू केलाय। तर जस्ट किचन बार व्यवस्थापकाने सुरक्षा यंत्रणेमध्ये अधिक कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय। मेरा नाम राकेश तिवारी है। मैं आतिश बार में काम करता। सुबह आया मॉर्निंग में 10 साढ़े 10 बजे करीबन, तो सामने का ताला खुला था। सेठ को फ़ोन किए हम लोग कि भैया हम आए तो ताला खुला है। ताला खुला था, सेठ आए और उनके नौकर आए, सभी लोग देखे तो ताला टूटा था। अंदर आए तो पूरा DPR वगैरह, कैश वगैरह, बम्पर वगैरह सब लेके चले गए। फिर सेठ कार्रवाई वगैरह चालू है सेठ का। इसके बाद तुमने किसको फोन करे? इसके बाद पुलिस कंप्लेन की है भैया ने, सेठ ने। पुलिस आई यहाँ पे, सर कार्रवाई वगैरह चालू है। बाकी बहुत सारा माल ले गए, बम्पर वगैरह, निक वगैरह। क्या लग रहा आपको अंदाजा कितने बजे घटना हुई? सर 2, 2:30, 3 बजे के अंदर की बात है, क्योंकि 12:30 बजे हम लोग खाना खा के और निकले। इसके बाद ही ये कितने बजे बंद? टोटल 12:30 बजे बंद करके क्लोज करके हम लोग बाहर चले गए अपने घर में सर। इसके बाद ही हुआ सर। मतलब कितने लोग काम करते हैं यहाँ? तो 10-12 आदमी काम करते सर। सुबह आते और फिर रात को जाते सभी खाना वाना खा के। दारूच्या बाटल्यांपासून ते शेंगदाण्यांपर्यंत सगळं चोरून नेणाऱ्या चोरट्याने नागपूर पोलिसांना नवीन कोड टाकला आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील बार मालकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे। नागपूर शहरातील मनकापूर पोलीस ठाण्याच्या धाडसी कारवाईत एक घरफोडी करणारा आरोपी अटक करण्यात आलाय। हा आरोपी अलीकडेच झिंगाबाई टाकडी येथील आदर्श नगर इंगोले लेआउटमध्ये घरात चोरी करून पडून गेला होता। तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सोनं व रोख रक्कम एकत्रित जप्त करण्यात आली आहे। 21 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर शहरातील झिंगाबाई टाकडी येथील आदर्श नगर इंगोले लेआउटच्या प्लॉट नंबर 37 मध्ये घडलेली ही घरफोडीची घटना खूपच धक्कादायक होती। फिर्यादी गोपीनाथ कृष्ण राज आपल्या कुटुंबासह शेतीला गेले होते। घर बंद करून गेले असतानाच कोणीतरी आत प्रवेश करून स्वयंपाकघर आणि बेडरूमातील अलमारी, कबड उघडे करून सोनं, चांदी आणि रोख असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला। पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीने या आरोपीवर लक्ष ठेवले आणि त्याला
9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले। आरोपी शेर अली उर्फ रहीम मोती सय्यद वय वर्ष 25 राहणार इंदिरानगर जिल्हा यवतमाळ याला अटक करण्यात आली असून पोलीस तपासात आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच पोलीस ठाणे मानकापूर अंतर्गत इतर चोरीच्या प्रकरणांमध्येही आरोपीची कबुली समोर आली आहे। या कार्यवाहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमोल इंगोले, पोलीस उपनिरीक्षक बजरंग खोमने आणि इतर पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 444/25 प्रमाणे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये आदर्शनगर इंगोले लेआउट या ठिकाणी घरफोडी झालेली होती आणि काही सोनं चोरीला गेलेलं होतं। यामध्ये तांत्रिक तपास त्याचप्रमाणे CCTV फुटेज या सगळ्याचं ॲनालिसिस करून एक आरोपी आहे जो शेर अली रहमत मोती सय्यद वय 25 वर्ष हा इंदिरानगर मशीदजवळ यवतमाळला राहणारा आरोपी आहे। यानं ती आरोपीनं घरफोडी केल्याचं प्रथमदर्शन तपासामध्ये निष्पन्न झालं होतं। त्यानंतर हा आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे आमची टीम 2-3 वेळा यवतमाळमध्ये त्याच्या शोधासाठी जाऊन आली, परंतु यश आलं नव्हतं। त्यानंतर यवतमाळ आणि वरोरा या ठिकाणी तपास करून त्याला अटक करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केल्यानंतर त्याने 1,20,000 रुपये किमतीचं सोन्याचे दागिने जे आहेत त्याची रिकव्हरी त्याच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरा एक गुन्हा आहे 412/2025, याच्यामध्ये काही रोख रक्कम चोरीला झालेली होती घरफोडी करून, तो देखील गुन्हा याच्यामध्ये उघड करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये माननीय वरिष्ठ अधिकारी श्री रवींद्र सिंगल सर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, त्याचप्रमाणे जॉईंट CP श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP दाभाडे सर, माननीय DCP नित्यानंद झा सर आणि ACP सुनीता मेसराम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे PSI खोमने आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अरेस्ट केलेली आहे। आरोपीकडे अजून काही गुन्ह्यांचा त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास चालू आहे। नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याची ही धाडसी कारवाई नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे। पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीचा योग्य वापर करून आरोपीला अटक केली असून चोरी केलेल्या सोनं व रोख रक्कम जप्त केली आहे। नागपूर शहरातील जरीपटका परिसरात ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी धाड केली आणि एका तासभरातच मोठा खटला उघडकीस आला। नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आणि बाळगणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे। 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळच्या सुमारास जरीफटका पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना हाऊसिंग बोर्ड सोसायटी चौकातून एका संशयित व्यक्तीला MD पावडर विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचल्यावर संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु त्याला ताब्यात घेण्यात आले। आरोपीची ओळख सूरज अर्जुनदास मोटवाणी वय वर्ष 29 राहणार हाऊसिंग बोर्ड कॉलनी जरीपटका परिसर अशी झाली आहे। अंगझडतीत आरोपीच्या पॅन्टच्या खिशातून झिपलॉक पन्ने 2.82 ग्रॅम MD पावडर जप्त झाली आहे, जी बाजारभावानुसार अंदाजे 12,000 रुपये किमतीची होती। त्याचप्रमाणे एक मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीप्रमाणे आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी MD पावडर बाळगत होता। आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे जरीपटका येथील MDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 11/10/2025 चे 2100 ते दिनांक 12/10/2025 चे 10:00 वाजतापर्यंत NDPS पथक हे अवैध धंदे यावर अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की हाऊसिंग बोर्ड सोसायटी जवळ एक इसम हा MD मॉर्फिन ड्रग्स याची विक्री करीत आहे। अशा माहितीवरून सदरची माहिती हे वरिष्ठांना देऊन त्यानुसार सापळा रचून एक इसम हा तिथे MDची विक्री करताना मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारलं असता त्याचे नाव सूरज अर्जुनदास मोटवानी वय 29 वर्ष राहणार जरीपटका
याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या लोअरच्या खिशातून त्याच्याकडून 2.82 ग्रॅम MD हे मिळून आले. सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त झोन 6 श्री संदीप पखाले सर, सहाय्यक पोलीस आयुक्त जरीपटका विभाग श्री सत्यवीर बंडीवार सर यांच्या मार्गदर्शनात माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरुण क्षीरसागर सर यांच्या नेतृत्वात NDPS पथकाने केलेली आहे. सदरचा आरोपी हा सध्या PCR असून पुढील कारवाई त्याने ते कुठून विकत घेतलं किंवा कोणाला विक्री केलेला आहे याबाबत तपास सुरू आहे. येवती नागपूर शहरातील जरीपटका पोलिसांची धाडसी कारवाई. ऑपरेशन थंडर अंतर्गत अशा आरोपीवर सतत लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून शहरात नशामुक्ती समाज घडविता येईल. दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. पेंच व्याघ्र प्रकल्पावर जंगल सफारीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जर्मनीहून आलेल्या पहिल्या पर्यटकांच्या उपस्थितीने या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय रंग प्राप्त झाला आहे. चला तर पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. वन विभागाने पावसाळ्याच्या काळात जंगलातील रस्त्यांची अवस्था खराब होऊ नये आणि प्राण्यांच्या प्रजनन काळात मानवी हस्तक्षेप टाळावा म्हणून 1 जुलैपासून सफारीवर बंदी घातली होती. आता 12 ऑक्टोबरपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली गेट पर्यटकांकरिता पुन्हा खुले करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी एका लहान मुलीच्या हातून रिबन कापून जंगल सफारीचा हंगाम सुरू करण्यात आलाय. या कार्यक्रमात 14 नव्याने नियुक्त गाईडांना गणवेश आणि गाईड किट वितरित करण्यात आलेत. जर्मनीहून आलेल्या महिला पर्यटकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत. माझं नाव वेरेना मेंडेगर आहे आणि आज मला पेंच राष्ट्रीय उद्यानाला भेट देता आली आहे. याचा मला फार आनंद आहे. आज हंगामाची सुरुवात झाली आणि मला अनेक पक्षी पाहायला मिळालेत. याचा मला अतिशय आनंद झालाय. मी जर्मनी येथील एक पर्यावरण तज्ञ आणि पक्षी तज्ञ आहे आणि इथे मी येथील अद्भुत पक्षी जीवन पाहण्यासाठी आले आहेत. आजची सकाळ अतिशय सुंदर होती आणि आम्हाला अनेक पक्ष्यांचे दर्शन झालेत. माझ्या मते आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक गाईड्सना चांगले प्रशिक्षण देणे, जेणेकरून त्यांना अनेक प्रजातींची माहिती मिळेल आणि ते पर्यटकांना फक्त वाघ दर्शनापेक्षा अधिक काही दाखवू शकतील. मला वाटतंय आता निसर्ग आणि मानव यांच्यातील नातं नव्याने घडवण्याची वेळ आली आहे. हे नातं मजबूत करण्यासाठी आपलं निसर्गाविषयीचं ज्ञान आणि जाणीवा वाढवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे जागा म्हणजे या नव्या नात्याची सुरुवात होऊ शकणारी एक उत्तम जागा आहे. धन्यवाद. चोरबाहुली अभयारण्यातील वाघ, हत्ती, भीम आणि सुब्रमण्यम हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षक ठरत आहे. या प्रसंगी वनपरिषदेतील अधिकारी जयेश तायडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मानसिंह देव अभयारण्यातील चोरबाहुली पर्यटन केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले. आजपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली पर्यटनद्वार हे पर्यटकासाठी ओपन झालेलं आहे. आजपासून आपण 16 तारखेपर्यंत जी आहे ऑफलाईन प्रकारे या ठिकाणी टुरिस्टला सफारीचा अनुभव करून देणार आहोत. तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंगदेव अभयारण्यातील चोरबाहुली जे गेट आहे इथं वन्यप्राणी आणि विविध प्रकारचे वनस्पती यांची विविधता आढळते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी जो आहे आपल्या चोरबाहुली पर्यटन जे द्वार आहे या ठिकाणी आपण नवीन जे आहे 14 गाईडची भरती केलेली आहेत. त्यामुळे एकूण इथं 20 गाईड आता अवेलेबल होतील आहे. आणि मागच्या वर्षीचा अनुभव पाहता या ठिकाणी सायटिंग चांगल्या प्रकारे झाली, त्यामुळे पर्यटकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जे आहेत आजूबाजूच्या बफर क्षेत्रातील जवळजवळ 15 गाड्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. तसेच या भागामध्ये आपल्या चोरबाहुली पर्यटनद्वारामध्ये विशेष बाब म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी एलिफंट कॅम्प आहे. त्यामुळे लहान जे छोटे बच्चे कंपनी आहे आणि जे आपले टुरिस्ट आहे यांना या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये फक्त एकमेव चोरबाहुली गेटमध्येच हत्ती एलिफंट जो कॅम्प आहे तो पाहण्याचा या ठिकाणी त्यांना म्हणजे या ठिकाणी त्यांना संधी मिळणार आहे.
त्यासाठी सर्व पर्यटकांचे आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या लोकांचे मी स्वागत करतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चोरबावली पर्यटन गेट ही उत्तम प्रकारे सर्व पर्यटकांना आणि या ठिकाणी असलेले जे आपले भांडवलधारक आहेत गाईड जिप्सी यांना सगळ्यांना उत्तम प्रतिसाद देईल। सगळ्यांसाठी शुभेच्छा। आणि आजची यावर्षीची जी थीम आहे वन्यजीव सप्ताहाची की मानव वन्यप्राणी कोएक्झिस्टन्स याला आपण सगळे हातभार लावून सार्थक करूया हीच अपेक्षा ठेवतो आणि आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला वन अधिकारी, स्थानिक सरपंच, गाईड, जिप्सी चालक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पेच व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी पुन्हा सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि साहसाचा संगम असलेला पेच जंगल सफारी अनुभवण्यासाठी तुम्हीही नक्कीच एकदा भेट द्या। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातून। पावसाळा संपताच शहरात रोगराई पसरू नये यासाठी माहूर नगरपंचायतीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे। महास्वच्छता अभियानाचा धूमधडाका शहरात सुरू झाला असून नागरिकांचे आरोग्य जतन करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। पाहूयात काय आहे हे अभियान आणि नगरपंचायतीने कोणती तयारी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात सध्या महास्वच्छता अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे। पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक नाले तुंबले होते तर रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते। या गंभीर समस्यांची दखल घेत नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, स्वच्छता दूत गणेश जाधव आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली। आता याच पाहणीच्या आधारावर टप्प्याटप्प्याने हे महास्वच्छता अभियान राबवले जात आहे। या अभियानांतर्गत शहरातील तुंबलेल्या नाल्या कोरड्या करणे, त्यातील गाळ आणि कचरा काढून टाकणे तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवून रहदारी सुरळीत करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे। विशेष म्हणजे रस्त्यांवरील छोट्या पुलांखाली साचलेला दगड, माती आणि कचरा काढण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहेत। पावसाळा संपल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव आणि सर्दी खोकल्यांसारखे आजार वाढले आहेत। नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता खबरदारी म्हणून नगरपंचायतीने हागणदारी मुक्तीला प्रथम प्राधान्य दिले आहे। एवढेच नाही तर घनकचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे। डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपंचायत कंबर कसून कामाला लागली आहे। रोगराईवर नियंत्रण मिळवण्याकरिता नगरपंचायतीचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे। मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की रोगराई पसरू नये यासाठी कचरा रस्त्यावर न फेकता ओला सुका कचरा वेगळा ठेवून घंटागाडीत टाकावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करावे। माहूर शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग आता महत्त्वाचा ठरणार आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या चोरीने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचे 2 टायरच चोरट्यांनी जॅक लावून उचलून नेल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे। एकीकडे ग्रामीण भागात पोलीस गस्त असूनही चोरटे हजेरी लावत आहेत तर दुसरीकडे अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। धावड्यातील या चोरीने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील पोलीस गस्त व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला आहे।
ही घटना भोकरदन तालुक्यातील धावडा गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नसीम खान, जमीर खान पठाण यांच्या नावे असलेला ट्रक क्रमांक MH19 CY 1938 हा रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. सदर ट्रकचे चालक अलीम नसीम खान पठाण वय वर्ष 27 राहणार धावडा यांनी रात्री गाडी उभी करून घरी परतले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रकची पाहणी केली असता मागील बाजूने 2 टायर डिस्कसह गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ट्रकला जॅक लावून दोन्ही टायर काढलेत आणि घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना 11 ऑक्टोबरच्या रात्री घडली आणि 12 ऑक्टोबरला संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर चालक अलीम पठाण यांनी भावासह परिसरात शोध घेतला, परंतु चोरी गेलेल्या टायरांचा काहीही मागमूस लागला नाही. चोरीस गेलेल्या टायरांची एकूण किंमत सुमारे 30,000 रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भारत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच परिसरातील संशयित व्यक्तींना चौकशीसाठी बोलविण्यात येत आहे. ट्रकच्या टायर चोरीसारख्या घटना ग्रामीण भागात वाढत चालल्याने नागरिक अस्वस्थ झाले आहेत. पोलिसांनी तपासणी गती वाढवून या घटनेतील आरोपींना अटक करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 2,82,00,000 रुपयाचं थकीत कर्ज आणि अखेर कोहिनूर कॉलेजची 3 मजली इमारत झाली सील. चोलामंडलम या खासगी वित्त संस्थेने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी इमारत ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर सोमवारी संपूर्ण कॉलेज परिसरात अक्षरशः गोंधळ उडाला. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी सगळेच रस्त्यावर बसले दिसले. आधीपासूनच बोगस डिग्री प्रकरणात अटक झालेल्या संस्थाचालक मझहर खान यांच्या नावावर पुन्हा नवं प्रकरण आल्यानं उभा प्रश्न राहतोय. विद्यार्थ्यांचं भविष्य आता कोण पाहणार आणि या कारवाईचा शेवट काय होणार, जाणून घेऊया सविस्तर माहिती. चोलामंडलम फायनान्स कंपनीने कोहिनूर एज्युकेशन सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाच्या न परतफेडीवर मोठी कारवाई केली आहे. संस्थेकडून 2,82,86,254 रुपयांचे कर्ज थकीत आहे. या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतर रविवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी इमारतीला सील ठोकण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सिटी न्यूजने सर्वप्रथम ही बातमी प्रसारित केली होती आणि 13 ऑक्टोबर रोजी सोमवारी कॉलेजच्या बाहेरच विद्यार्थ्यांचा मेळावा जमला. शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर बसून गोंधळलेल्या अवस्थेत होते. विद्यार्थ्यांना आता आपलं शिक्षण आणि वर्ष वाया जाण्याची भीती वाटते. अनेक पालक कॉलेज प्रशासनावर आणि शासन यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर जबाबदार कोण? उल्लेखनीय म्हणजे कोहिनूर कॉलेजचे संचालक मझहर खान आणि त्यांची पत्नी आसमा खान यांच्यावर आधीपासूनच बोगस डिग्री वितरणासंबंधित गुन्हे दाखल आहेत. आता या नवीन प्रकरणामुळे कोहिनूर संस्थेच्या विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शासन आणि विद्यापीठ प्रशासन आता पुढे काय कारवाई करतं आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कसे सुरक्षित ठेवले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल 12 ऑक्टोबर रोजी खुलताबाद येथील कोहिनूर कॉलेजला सील लावण्यात आलेलं होतं. आता आपण सध्या कोहिनूर कॉलेजच्याच समोर उभे आहोत. आपण जसं की बघू शकता माझ्या मागे हे कोहिनूर कॉलेजची इमारत आहे आणि या ठिकाणी सर्व कॉलेजचे जे प्रतिनिधी असतील, कॉलेजचे शिक्षक, शिक्षिका आणि सोबतच विद्यार्थी जे ते अक्षरशः रस्त्यावरती आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. आता या कॉलेजला जे ते सील लावण्याचं कारण असं होतं की चोलामंडलम फायनान्सकडे 3 कोटीची जी थकबाकी यांची उरलेली आहे त्याच्यावर कारवाई म्हणून कोर्टाने हा सील लावलेला आहे. या कॉलेजचे संस्थापक जे मझहर खान, या मझहर खानवरती याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल अटकेत होते बोगस डिग्री प्रकरणामध्ये आणि आता हे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे. आपण माझ्या मागे बघू शकता हे तेच कोहिनूर कॉलेज आहे, ज्या कोहिनूर कॉलेजच्या गेटला सील लावलेलं आहे. आता कोणत्याच विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला किंवा कोणालाही त्याच्या आतमध्ये प्रवेश नाहीये. आता याचं सगळ्यात मोठा नुकसान जो आहे तो एक प्रकारे विद्यार्थ्यांना होणार याच्यामध्ये काहीच शंका नाही, कारण की या ठिकाणी असंख्य विद्यार्थी जे आहेत ते या कॉलेजमध्ये शिकायला येतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून कोणी बसनी, कोणी रिक्षानी, कोणी पायी, कोणी गाड्यांनी अशा प्रकारे प्रवास करून या ठिकाणी कॉलेजमध्ये येतात. पण आता त्याच विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते या कॉलेजला सील लागल्यामुळे एक प्रकारे ठप्प झालेलं आहे. आता याच्यावरती कोर्ट कशा प्रकारे कारवाई करतं, याच्यावरती मझहर खान कशा प्रकारे प्रतिसाद देतं हे पाहणं महत्वाचं आहे. पण यात काहीच शंका नाही की या कारवाईमुळे, हा सील लागल्यामुळे विद्यार्थ्यांचं जे ते शैक्षणिक नुकसान होतं, त्यांचं वर्ष वाया झालं तर याच्यावरती जबाबदार कोण राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सहकारी राजू थोरात सोबत धवल गोलप, सिटी न्यूज, खुलताबाद.
कोहिनूर कॉलेजचा सील हा फक्त आर्थिक नाही तर शैक्षणिक व्यवस्थेचा मोठा धक्का आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आता थेट शासन, विद्यापीठ आणि संस्थेच्या प्रमुखांसमोर उभा आहे. लातूर जिल्ह्यातील औसा टी पॉइंटवर आज रस्त्यावर उतरला धनगर समाज. एसटी आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शासनाविरोधात घोषणाबाजी, रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि दोन्ही बाजूने झालेला वाहतूक ठप्प हा दृश्य आज लातूरमध्ये पाहायला मिळाला. धनगर समाजाने दिलेल्या 15 दिवसाच्या अल्टिमेटमने आता राज्य सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. लातूर जिल्ह्यातील औसा टी पॉइंट परिसरात अखिल भारतीय मल्हार संरक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान समाजाच्या कार्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे, खोटे गुन्हे मागे घ्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, आरक्षणासाठी लढणाऱ्या समाज बांधवांवर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर शासनाने 15 दिवसांच्या आत एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल. आज औसा या ठिकाणी अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रातील धनगर समाजाला, धनगर बांधवांना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी आपण औसा शहरामध्ये रास्ता रोको करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या धनगर समाजावर खोटे गुन्हे या सरकारने दाखल केलेत ते तात्काळ गुन्हे, धनगर बांधवांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे. या दोन प्रमुख मागण्यासाठी आपण औसा या ठिकाणी रास्ता रोको करतोय. तर शासनाला एवढी विनंती आहे की आमची समाजाची जी मागणी आहे ती तात्काळ मंजूर करावी आणि धनगर समाजाच्या पोरांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावं आणि ज्या बांधवावर गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ शासनानं मागे घेण्यात यावेत. या रस्ता रोको आंदोलनादरम्यान सोलापूर नॅशनल हायवेवरील दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की धनगर समाजाचा संयम आता सुटलाय. आरक्षणाचा प्रश्न केवळ आश्वासनात न अडकविता तात्काळ अंमलात आणावा, अन्यथा येणाऱ्या काळात शासनाला समाजाच्या रोषाला सामोर जावं लागेल. अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने आज औसा शहरात गेली 70 वर्ष झालं आम्ही एसटीचं प्रमाणपत्र ह्या शासनाला मागतोय. तरी शासन आमच्याकडे 70 वर्ष नुसतं तोंडाला पानं पुसाचं काम करते. तरी अखिल भारतीय मल्हार संघटनेच्या वतीनं आम्ही आज रास्ता रोकोचं नियोजन लावलेलं आहे. तरी या माध्यमातून आम्हाला सरकारला वेळोवेळी सांगून देखील सरकार आमची दखल घेत नाही. त्याबद्दल आम्ही रास्ता रोकोचे येथे नियोजन लावलेलं आहे. धनगर समाजाने दिलेल्या 15 दिवसाचा अल्टिमेटम आता राज्य सरकारसाठी मोठा इशारा ठरतोय. आंदोलनाचा स्वरूप पाहता शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रभर या आंदोलनाची तीव्रता वाढू शकते. औसा टी पॉइंटवर या आंदोलनाने धनगर आरक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं आहे. पिण्याच्या पाण्यातून येत आहेत पिसे. होय, हे ऐकून धक्काच बसेल, पण ही घटना खरी आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावातील नागरिकांना मिळणार आहे पिण्याचं पाणी अस्वच्छच नाही तर आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. वाघोड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील पाणीपुरवठा योजनेतून पक्ष्याची पिसे येत असल्याचे समोर आलं आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावात गेल्या काही दिवसांपासून नळाच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची पिसे येत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्वेकडील प्लॉट भागात उघडकीस आलाय. स्थानिक नागरिक सुनील महाजन यांनी त्यांच्या मोटर पंपातून पाणी घेतले असता पाण्यात पिसे आल्याचे लक्षात आले. त्यांनी मोटर पंप उघडून पाहिला असता आत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची पिसे अडकलेली दिसली. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. गावातील महिला पल्लवी महाजन यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सविस्तर चौकशी करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा थांबविण्यात आल्याचे समजते आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. नागरिकांचे म्हणणे आहे की जर असं पाणी लोकांच्या घरात पोहोचेल तर गावात आजारपण पसरायला वेळ लागणार नाही. या प्रकरणाची आरोग्य विभाग आणि जलपुरवठा विभागाने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. 8 दिवसापासून पिण्याच्या पाण्यात कबुतराचे पीस येत आहे. ग्रामपंचायत त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीये.
ग्रामपंचायत दुर्लक्ष करते. आमचे मुलं आम्ही तर सर्व तेच पाणी पित आहे. आम्ही तक्रार केली ग्रामपंचायतमध्ये, पण ग्रामपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करते. पिण्याच्या पाण्यात पिसे आढळल्याची ही घटना म्हणजेच प्रशासनाच्या दुर्लक्षाचं थेट उदाहरण आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात जर असं दूषित पाणी मिळत असेल तर नागरिकांचा विश्वास कसा टिकणार? वाघोड ग्रामपंचायतीने आणि संबंधित विभागाने यावर तातडीने कारवाई करावी, नाहीतर नागरिकांचा संताप अधिक वाढण्याची शक्यता आहे. नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करू या विचारमालेने. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनविते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर.